गावं सुरक्षित तोपर्यंतच होती जोपर्यंत गावामध्ये राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांच्या शाखा नव्हत्या. जेव्हा गावामध्ये राजकीय पक्षांचं संघटन सुरू झालं, प्रत्येक पक्ष यायला लागला, गावामध्ये शाखा तयार करायला लागला. यामधून काय झालं माहिती का, की त्या गावामधली एकी आहे त्याच्यामध्ये फूट पडली. म्हणजे माझा पक्ष, तुझा पक्ष, असं वेगवेगळे गट पडायला लागले. आणि हे गट पडले ते राजकारणासाठी कमी आणि एकमेकाच्या अंगावर धावून येण्यासाठी जास्त झाले. आणि मग त्यामधून काय झालं, की ह्या वरच्या राजकीय नेत्यांनी स्वतः सत्ता मिळवण्यासाठी गावागावामधले जे गट आहेत ते एकमेकाच्या अंगावरती घालायचे प्रयत्न केले. म्हणजे प्रश्न काय झाला, की त्यांच्या डोक्यामध्ये तिरस्कार निर्माण केला. अगदी तुम्ही 85-90 पर्यंत गावं सुरक्षित होती. परंतु त्यानंतर काय झालं, प्रत्येक पक्षाला वाटायला लागलं की एवढ्या गावामध्ये एवढे कार्यकर्ते जर माझे राहिले तर एवढं माझं मनुष्यबळ, एक कॅल्क्युलेशन सुरू झाले मनुष्यबळाची, जातीयतेची कॅल्क्युलेशन सुरू झाली. ही जात माझ्याकडे आली, ही जात माझ्या बाजूने राहिली, तर मग माझं एवढं बहुमत तयार होतं आणि मी अशा पद्धतीनं निवडून येतोय. म्हणजे निवडून येण्यासाठी माणसांचे गणित मांडले जाऊ लागले. तुम्ही बघा, आज सत्तेत येताना सुद्धा भाजप काय म्हणतं की ओबीसी आमचा डीएनए. त्याच्या अगोदर 90च्या दशकानंतर काय सुरू झालं की माधव फॉर्म्युला. बरोबर त्याच पद्धतीनं दुसरीकडे काय आहे की काँग्रेसच्या बाबतीत बघितलं तर बहुजन समाज आणि मुस्लिमांची वोट बँक. म्हणजे काय झालं की जात धर्म हे काय झाले, सत्तेत निवडून जाण्याची मार्ग झाले, त्याच्यावरती गणित मांडले जाऊ लागले. आणि मग ह्या गणिताच्या वजाबाकी बेरजेमध्ये माणसांचा विकास, गावांचा विकास, समाजाचे प्रश्न अडगळीला पडले. समाजाला काय आता बदलत्या परिस्थितीनुसार, औद्योगिकरणानुसार त्यांचे जे काही परस्पर निर्माण झालेले प्रश्न आहेत, हे प्रश्न कोणी समजूनच घ्यायना ना, विचारितच घ्यायना. फक्त प्रश्न सुरू झाले जातीचे. आता कालचं जर प्रकरण तुम्ही बघितलं तर बीडमध्ये एक खून झाला केजमध्ये. कशाच होतं काय? मग आता त्यांचे परस्पर वैयक्तिक भांडणं असतील किंवा काही असतील, परंतु त्याला दिशा कुठली दिली जाते, राजकीय. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये आणलं जातं. त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी आपल्याकडं मसाजोगच्या सरपंचाचा खून झाला, तो पूर्णपणे राजकीय होता. म्हणजे या देशामध्ये जे काही गुन्हेगारी निर्माण होते, जे काही खून होत आहेत, जे काही समाजाला डॅमेज करण्याचे प्रयत्न होत आहेत, 80-90% तर त्यात राजकारणच आहे ना. मग राजकारणाने आपण प्रगत झालो का पाठीमागे गेलो, आपला विकास झाला का आपला नुकसान झालं, ह्याचं आत्मचिंतन कुणीतरी करायला पाहिजे ना. परंतु ते होताना दिसत नाही ना. जसा समाज आणि समाजाची लोकसंख्या वाढते तसे ते प्रश्न पण वाढतात, चोऱ्या वाढतात, मारामाऱ्या वाढतात, बलात्कार वाढतात, फसवाफसवी, भोंदूगिरी वाढते. मग त्याच्याविषयी कायदे नवीन करणं आवश्यक आहे. त्या कायद्यामध्ये जुन्या कायद्यात बदल करणं आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीनुसार समाज रचना आणि त्या समाज रचनेचं व्यवस्थापन करणं आणि बदलणं गरजेचं आहे. मग हे कोणी करायचं? या राज्यकर्त्यांना निवडून आपण कशासाठी देतोय? फक्त भ्रष्टाचार करायचा आणि स्वतः पुरतं निवडून यायचं यासाठी देतोय का? हे कुठंतरी समाजानं सुद्धा चिंतन करणं गरजेचं आहे. बरं, दुसरी गोष्ट, मागच्या 2-3 दिवसापूर्वी त्या उत्तर प्रदेशमधली एक बातमी की तिथं एका वर्षामध्ये जवळपास 2,500 एन्काउंटर. म्हणजे काय एवढे गुन्हेगार? म्हणजे तुम्ही लोकांना फक्त गुन्हेगार तयार करतायत का? एक तर आमचे गुलाम व्हा, आमचे हस्तक व्हा, नाही तर मारून टाका यांना. म्हणजे हे किती विध्वंसक आणि विद्वेषाच्या दिशेनं आपण जातोय फक्त राजकारणासाठी. आणि मग राजकारणच जर इथल्या जगण्याची आणि इथलं जिवंत राहण्याची परिसीमा जर असेल, तर मग इथल्या मुलांचं भविष्य काय, इथं शिक्षण घेणाऱ्यांचं भविष्य काय? मग त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की आपल्याकडे जे उच्च शिक्षित पोर आहेत ते इथं देशात राहत नाही. त्यांना हा देश असुरक्षित वाटतोय आणि मग हे विदेशामध्ये जायला तयार होत आहेत पोरं. आजचीच बातमी आहे की ज्यांना विदेशात जायचे त्यांचे आता शुल्क वाढवले, विसाचे शुल्क वाढवले, तिथं राहण्याचे शुल्क वाढवले. कशामुळे वाढवले? कारण संख्या वाढली ना. बरोबर आहे का? मग हुशार माणसं जर या देशाच्या कामीची येत नसली
आणि इथं जर समजा लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही, दंडेलशाही जर प्रगत होत असेल, तर मग हा देश नेमका कुणाचा? अगदी छोटं प्रकरण आहे ते उत्तर प्रदेशचं काल परवा गाजलेलं ते भरत तिवारीचं. आता तो कुठल्या जातीचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर, आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले. जातीचं समर्थनच नाही, एन्काउंटर म्हणजे एन्काउंटरच आहे, बरोबर. तर तिथला ते मुलगा काय करत होता, साधारण एका गाव पातळीवरचा विस्थापित प्रकल्पग्रस्त लोकांच्या सुविधांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केले, आणि ते बऱ्याचशा अंशी त्यांनी ते मिळून पण दिले होते. त्या म्हणजे गावासाठी, वस्तीसाठी लाईटची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, यासाठी तो संघर्ष करत होता. मग संघर्ष करता करता जे काही प्रशासकीय अधिकारी आणि नेते, त्यांना ते खटकलं. हे प्रत्येक वेळीच काय आवाज उठवतोय, लोकांचे प्रश्न घेऊन येतोय. त्याच्यावरती मग बळजबरीनं गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो गुन्हेगार नव्हताच, त्यामुळे गुन्हे बळजबरीने करता आले नाहीत त्याला. मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याला गुन्हेगार ठरवायचं होतं. मग तो गुन्हेगार ठरवता आलं नाही, याचा अर्थ असा आहे की त्याचं कॅरेक्टर, त्याची नैतिकता, त्याचे विचार हे उच्चच असले पाहिजेत ना, कारण तो बळी पडला नाही त्यांच्या. मग त्याला वेड ठरवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पागल झालेला आहे, म्हणजे वेडा झाला. म्हणजे ज्यावेळेस सगळे प्रयत्न असफल होतात त्यावेळेस त्याला काय केलं जातं, समाजाच्या दृष्टिकोनातून घसरण्यासाठी, खाली खाली पाडण्यासाठी त्याला वेड ठरवलं जातं. म्हणजे लोकांनी त्याच्या कुठल्याही म्हणण्यावरती विश्वास ठेवू नये, लोक त्याच्या पाठीमागे जाऊ नये, ही राजनीती चालू आहे आपल्याकडे. आणि मग वेड ठरवल्यानंतर तो अस्वस्थ झाला, त्याला त्रास व्हायला लागला, मग बाहेरच्या गुंडांचा, अधिकाऱ्यांचा, पोलिसांचा. मग कुठलाही माणूस मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तणावाखाली जर असेल, तर त्याच्या मनामध्ये असुरक्षितची भावना तयार होते, आणि त्यातून त्याला कुठून तरी ते रिव्हॉल्वर मिळालं, म्हणजे भीती असल्यामुळं, आणि तोच धागा पकडून काय की त्याला अटक करण्यासाठी 100 पोलिसांची फौज गेली. बघा, एका माणसाला अटक करायसाठी 100 पोलीस, म्हणजे जणू काय सैन्य हमलाच केला. ते 100 पोलीस त्या काश्मीरमध्ये म्हणजे अतिरेकी घुसतेत का, त्यावेळेस नाही गेले तिथं. ते पाठीमागा हल्ला झाला त्यावेळेस तिथं हल्ला होऊन गेला तरी अर्धा एक तास पोलीस गेले नाही आतंकवादी यांना पकडण्यासाठी. आणि इथं तो स्वतः प्रत्येक वेळी लाईव्ह येऊन फेसबुकवरून सगळं सांगत होता, मी इथं आहे, मी तिथं आहे, माझे प्रश्न हे आहेत. तर त्याला पकडण्यासाठी 100 पोलीस गेले. किती विरोधाभास आहे. बरं, गेले ते गेले. त्यानंतर त्यांनी थोडंफार त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, आणि त्यानंतर सांगितलं की मी या देशातल्या लोकशाहीचा आदर करतो. हे रिव्हॉल्वर पोलिसांच्या समोर 200 फुटावरून फेकलं जाईल, म्हणजे तो 150-200 फुटावर होता, आणि मी शरण आलो म्हणून सांगितलं. त्यांनी ज्यावेळेस रिव्हॉल्वर फेकलं, त्यानंतर त्याला 5 गोळ्या घातल्या, बरोबर. आणि गोळ्या घातल्यानंतर 1 तासानंतर त्याला दवाखान्यात नेलं. 1 तासानंतर नेल्यानंतर 3 दवाखाने बदलले, कारण जोपर्यंत त्याची धडधड आहे तोपर्यंत दवाखाने बदलीत राहिले. गेला त्यामध्ये. सांगायचं तात्पर्य हेच आहे की गाव पातळीवर सुद्धा, म्हणजे नेतृत्व, लोकांचं खरं नेतृत्व, जर लोकांचे खरं प्रश्न मांडणारा गाव पातळीवरचा साधा माणूस, तो जरी सुद्धा थोडासा वरती यायला लागला आणि लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडायला लागला, तर ते कसा संपविला जातो हे ह्याच्यातून मला तुम्हाला सांगायचं, बरोबर. फार मोठा नेता तुमच्यातून तुमचे प्रश्न मांडणारा निर्माण होणं आता भविष्यामध्ये आणि या देशामध्ये शक्यच नाही, कारण तो लहान आहे तोपर्यंत त्याला संपवलं जातं, आणि हे सगळीकडे चालू आहे. म्हणजे आता सत्तेला विरोध करणारे या देशामध्ये जन्माला येऊ शकत नाहीत, हे निश्चित झालेले. आणि त्यामुळं लोकांचे प्रश्न सुटणं तर सोडून द्या, पण लोकांनी चांगले स्वप्न सुद्धा बघणं आता दुरापस्त झालेलं आहे. इतकी वाईट परिस्थिती असल्याचं हे द्योतक आहे. मग मला सांगा की जिथं तुमच्या प्रश्नासाठी जर एखादा दुजोरा देणारा माणूस तयार व्हायला लागला, तर त्याचं जीवन जर संपुष्टात येत असेल, त्याला जर त्याच्या आयुष्यातून उठावं लागत असेल, तर कोण धाडस करणार आहे की लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी? आणि लोक तरी काय, लोक येऊन येऊन रस्त्यावरती येणार आहेत, बरोबर. एक दिवस आंदोलन करतील, निघून जातील. आणि राज्यकर्त्यांना हे माहिती आहे की लोकांची ताकद किती आहे, लोक कुठपर्यंत विरोध करू शकतात.
तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कारण लोक सहन करतात तोपर्यंत करतात. या देशामध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आहेत, हजारो सत्ताधीश येऊन गेलेले आहेत, मग ते हुकुमशाहीतले असो आणि अलीकडच्या लोकशाहीतले असो, परंतु सत्ता उलथवून टाकताना या देशामध्ये रक्तरंजित क्रांती देखील झालेल्या आहेत. म्हणून भविष्य इतक्या धोक्याच्या पातळीवरती भारत देशाचा आहे की कदाचित येणारी पिढी या देशामध्ये नेतेच जिवंत ठेवणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते. कारण सहन तुम्ही किती करणार, सहनशीलतेला अंतच नाही ना. कारण तुम्ही आशे सोडून मारायला लागले आणि तसेच तुम्हाला मारायच लागले ना. मग लोक जीवावर उदार होऊन हे जर नेत्यांच्या घरात घुसून नेत्यांना जर मारायला लागले तर भविष्यामध्ये या देशाची लोकशाही चालविण्यासाठी नेता मिळणं मुश्किल होईल. निवडणुका लढण्यासाठी उमेदवार मिळणार नाही, एवढी कठीण परिस्थिती येऊ शकते. मग ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी जर आजचे सत्ताधारी वाटचाल करीत असले तर ते स्वतःसाठी हा देश संपवायला निघालेत, स्वतःसाठी हा समाज संपवायला निघालेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या देशाचं, इथल्या लोकांचं भविष्य संपुष्टात आणायला लागले. हे निश्चित आहे ना. आज बघा तुम्ही, वरचं तसं राजकारण सोडून द्या, परंतु गावातल्या गावात गट किती आहेत आणि गावचा त्या मानाने विकास काय, काहीच नाही ना. गावामध्ये जर सगळ्या पक्षाची माणसं आहेत, सगळ्या पक्षाच्या गटाचे कार्यकर्ते जर आहेत, तर कुठला ना कुठला पक्ष सत्तेवर येतोच ना. मग ज्याची सत्ता आली त्या सत्तेतला पक्ष त्या गावासाठी काय देतो? काहीच देत नाही. तो देतो दारू, बाटल्या आणि 2 नंबरचे धंदे. या देशामध्ये या 5 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी वाढलेली. मग ती तस्करी कुठली आहे? की नशावर्धक पदार्थांची तर आहेच, पर ती जप्त किती होत आहे? कोट्यावधी रुपये जप्त होत आहेत. इतक्या किमतीचा नशावर्धक पदार्थ जप्त होत आहे. दुसरी तस्करी मानवी तस्करी आहे. किती म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी शेकडो महिला, मुलं बेपत्ता होत आहेत. त्याचा शोधच लागत नाही. तरुण ते म्हाताऱ्या माणसाला कोणी पळून नेत नाही. बरं, वर्तमानपत्र आणि सरकारच म्हणतंय की ही तस्करी मानवी अवयवाच्या साठी होती, बरोबर. मग हे मानवी अवयव कोणाला विकले जात आहेत? पैशावाल्या लोकांसाठी, बरोबर. म्हणजे माणसांचे, गोरगरीब माणसांचे लिव्हर असेल, किडनी असेल, डोळे असतील, हे जे अवयव ते मोठ्या लोकांच्या जिवंत राहण्यासाठी कामाला यायला लागलेत आणि त्यासाठी गरीब माणसांना मारलं जाते. हे उघड आहे ना. मग मला सांगा की या देशातल्या गरीब सर्वसामान्य माणसासाठी सत्ताच जर नसेल, सरकारच जर नसेल, त्यांना न्यायच जर भेटत नसेल, तर इथली पोलीस यंत्रणा काय कामाची? ते कोणाच्या संरक्षणासाठी आहे? अनेकदा अशा काही घटना आहेत की त्यामध्ये FIRच होत नाही आणि मग FIR जर होत नसले तर मग पोलिसांचा असून उपयोग काय? अशा अनेक प्रश्न वरचेवर निर्माण व्हायला लागले आणि ही अराजकता निर्माण करण्यासाठी सत्ताधारी कारणीभूत आहेत, नेते कारणीभूत आहेत असं मला वाटतं. आणि जर इथून पुढं गावं सुरक्षित ठेवायची असतील तर तुम्ही गावापासून सफाईला सुरुवात करा. ज्या गावामध्ये पक्षाचं संघटन असेल, ज्या गावामध्ये पक्षाचा कार्यकर्ता असेल, बरोबर का नाही, तर त्या कार्यकर्त्याचं वर्चस्व आधी संपवून टाका. त्या कार्यकर्त्याच्या मनावरती मतदान करणं बंद करून टाका. ज्या गावात ज्या पक्षाची शाखा आहे त्या पक्षालाच मतदान करायचं नाही. असं जर तुम्ही प्रत्येक उत्तर द्यायला सुरुवात केली तरच याच्यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळं ही जी टोळ्यांचं राजकारण आहे, गटांचं राजकारण आहे, ते संपुष्टात येईल. कारण तुम्ही एक लक्षात घ्या, हे जे नेते आहेत ना, यांचे जे कार्यकर्ते आहेत का, हे शेतकरी सर्वसामान्य चांगली माणसं नसतात. ज्यांचे मनोवृत्तीच विकृत आहे, ज्यांचा उद्देशच लोकांना त्रास देण्याचा आहे, ज्यांचे धंदेच 2 नंबरचे आहेत, कोणी दारू विकते, कोणी मटका घेते, असले जे लोक आहेत का, हे राजकीय संरक्षण मिळावं म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्ते. मग असले जर माणसं तुमचे कार्यकर्ते जर असले तर तुम्ही समाजाचं भलं काय करायला लागले आणि तुमच्या पक्षाला असून उपयोग काय? कारण ही अशा लोकांची सत्ता येणं म्हणजे काय, लोकांनी संकट ओढून घेतल्यासारखं आहे. उलट त्यांना सत्तेत बसवलं म्हणजे तुम्ही तुमचे घराच्या चाव्या त्यांच्या हवाली करून दिल्या, या आणि आम्हाला लुटून घ्या. आणि आता तेच चालू आहे ना, लुटालुटच चालू आहे. तुमच्या हिताचा फायद्याचा विचारच नाही ना सरकारमध्ये.
तुम्हाला कसं लुटता येईल याच्या योजना आखल्या जात आहेत. चोराला जर चावी हातात दिली तर तो आधी आधी कुठं जाणार? तुमच्या घरातल्या मौल्यवान वस्तू कुठे आहे? तुमच्या घराची तिजोरी कुठे आहे? ते शोधणार ना तुम्ही. आणि चांगल्या माणसाच्या हातात जर चावी दिली तर तो काय म्हणणार? तुमच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट कुठे आहे? तुमच्या घराची सजावट कशी आहे? तुमच्या घरातल्या माणसांचे विचार कसे आहेत? हं? असा संवाद करून तो आत्मीयता वाढील ना. बरोबर आहे की नाही? मग इथं तुम्ही वाईटच प्रवृत्तीची माणसं जर त्याच्या हातात चाव्या दिल्या तर ते वाईटच शोधणार तुमच्या घरात. अशा पद्धतीनं समाज आणि समाजाची रचना विकृत दिशेनं चाललेली आहे आणि अधोगतीकडे आपण चाललेलो आहोत हे मला सांगायचंय. आणि यामधून ते लोक वाट काढणार नाही. यामधून तुम्हाला वाट काढावी लागेल. आणि ती वाट काढायची असेल तर तुमच्या हातात आजही नशिबानं आणि योगायोगानं लोकशाहीचं मतदानाचं बटन, लोकशाहीचा हक्क तुमच्या हातात आहे. आणि जोपर्यंत हा हक्क तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही बदल करू शकता. आणि एकदा का हा हा हक्क जेही तुमच्या हातातून गेला की तुम्ही काही करू शकणार नाहीत. आणि जवळपास 70-80% तुमचा हा हक्क हिरावून घेतलेला आहे आजच. 10-20% शिल्लक आहे थोडंफार. तर त्याच्यामध्ये तुम्ही आता परिवर्तन करायला सुरुवात करावी लोकांनी, हे मला सांगायचंय. धन्यवाद.